विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 6वी गणितामध्ये आपला पहिला पाठ आहे त्रिमितीय आकार. यामध्ये आपल्याला त्रिमितीय आकारांची ओळख करून देण्यात आलेली आहे आणि काही त्रिमितीय आकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला उजळणीमध्ये एक प्रश्न दिलेला आहे, तो आपण सोडवूया. प्रश्न आहे, खालील वस्तूंचे आकार ओळखा आणि त्यांचे द्विमितीय व त्रिमितीय आकार असे वर्गीकरण करा. या ठिकाणी आपल्याला काही वस्तूंचे फोटो दिलेले आहेत, चित्र दिलेली आहेत, त्यांची नावंही दिलेली आहेत आणि यापैकी द्विमितीय आकार कोणते आणि त्रिमितीय आकार कोणते हे आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याला अगोदरच्या इयत्तेमध्ये हे झालेलं आहे. आता इथे हा एक चौकोनाचा एक आकार आपण इथे घेतलेला आहे. साधा कागद आहे, तो आपण चौकोनी आकारामध्ये इथे कापलेला आहे. तर या आकाराचं वैशिष्ट्य असं म्हणजे याला लांबी व रुंदी आहे, परंतु उंची अजिबात नाही आहे. तर अशा प्रकारचे जे सपाट आकार असतात यांना द्विमितीय आकार म्हणतो आपण. द्विमिती म्हणजे यांना दोन मिती असतात, एक लांबी आणि एक रुंदी, किंवा याला रुंदी याला लांबी तुम्ही म्हणू शकता. अशा प्रकारचे हे आकार असतात. आणि त्रिमितीय आकारामध्ये काय असतं, तर अशा तऱ्हेचे आकार असतात. हा एक घन आहे, याला तुम्ही ठोकळाही म्हणू शकता. साधारणतः सापशिडी वगैरे खेळताना आपण जे फासे वापरतो ते अशा तऱ्हेचे असतात. याच्यामध्ये या चौकोनाप्रमाणे त्याला लांबी रुंदी आहे, परंतु त्याबरोबर उंचीसुद्धा आहे. अशा प्रकारे तीन मिती असतात, लांबी रुंदी व उंची, आणि यामुळे अशा प्रकारच्या आकारांना आपण त्रिमितीय आकार म्हणतो. म्हणजे हे त्रिमितीय आकार आणि हा द्विमितीय आकार असे हे दोन्हीमध्ये फरक आहे. तर या दृष्टीने आता दिलेल्या चित्रांपैकी द्विमितीय आकार कोणते आणि त्रिमितीय आकार कोणते हे आपल्याला पाहायचं आहे. चला तर आपण पाहूया. इथे आपल्याला जी चित्र दिलेली आहेत ती कशा कशाची आहेत ते पहिल्यांदा बघूया. पहिलं जे चित्र आहे ते ढोल आहे. नंतर टेबलाचा पृष्ठभाग, म्हणजे टेबलाचा हा जो सपाट भाग आहे तोच फक्त घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर आहे पिपाणी, कॅरम बोर्डचा पृष्ठभाग, हार्मोनियम, रस्ता, खेळाचे मैदान आणि भोवरा. हे सगळे दिलेले आकार आहेत, दिलेली चित्र आहेत. आता यांचं आपण द्विमितीय आकार व त्रिमितीय आकार याच्यामध्ये वर्गीकरण करूया. तर द्विमितीय आकारामध्ये टेबलाचा पृष्ठभाग हे आपल्याला अगोदरच दिलेला आहे, कारण टेबलाचा पृष्ठभाग हा सपाट असतो. फक्त पृष्ठभागाचा इथे विचार करायचा आहे, संपूर्ण टेबलाचा विचार करायचा नाही आहे. तर आपण टेबलाचा पृष्ठभाग त्यांनी आपल्याला दिलेला आहे द्विमितीय आकारमध्ये. यानंतर अशाच तऱ्हेचा द्विमितीय आकार येईल कॅरम बोर्डचा पृष्ठभाग, कारण कॅरम बोर्डचा पृष्ठभागसुद्धा अगदी सपाट असतो. हा सुद्धा द्विमितीय आकार आहे. यानंतर तिसरा जो आकार द्विमितीयमध्ये येईल तो येईल रस्ता. रस्तासुद्धा सपाट असतो. आणि चौथा येईल खेळाचे मैदान. हे चार आकार द्विमितीय आकार या विभागात आपल्याला लिहावे लागतील. यानंतर आपण बघूया त्रिमितीय आकार. तर उरलेले जे आकार आहेत त्यामध्ये हा ढोल आहे. तर हा ढोल जो आहे हा सपाट कागदाप्रमाणे नसतो, तर याला उंचीसुद्धा असते, त्यामुळे हा त्रिमितीय आकारमध्ये जाईल. त्यानंतर पिपाणी, हार्मोनियम आणि भोवरा हे उरलेले सगळे त्रिमितीय आकारमध्ये जाणार आहे. तर अशा पद्धतीने द्विमितीय आकार आपण या बाजूला लिहिले आहेत आणि त्रिमितीय आकार दुसऱ्या बाजूला लिहिलेले आहेत. यानंतर द्विमितीय आकाराच्या संदर्भात आपल्याला एक सारणी दिलेली आहे आणि तिथे गाळलेल्या जागा भरायला सांगितलेल्या आहेत, त्या पाहूया. पहिल्यांदा बहुभुजाकृती म्हणजे काय पाहूया. 3 किंवा 3पेक्षा जास्त बाजू असलेली बंदिस्त आकृती बहुभुजाकृती असते. 3 किंवा त्यापेक्षा जास्त बाजू असणारी बंदिस्त आकृती हवी, तिला आपण बहुभुजाकृती असे म्हणतो. आणि खाली आपल्याला सारणी पूर्ण करायला दिलेली आहे. याच्यामध्ये पहिला आहे त्रिकोण, त्याची इथे आकृती दिली आहे. आता शिरोबिंदूंची संख्या म्हणजे 1, 2 आणि 3. साधारणतः कोणत्याही आकृतीचे जे टोकदार बाजू असते तिथे एक टोक असतं आणि तिथे बिंदू असतो, त्याला शिरोबिंदू आपण म्हणतो. तर इथे 3 शिरोबिंदू आपल्याला दिसत आहेत 3 कोपऱ्यांवर. ती शिरोबिंदूंची संख्या 3 त्यांनी दिलेली आहे. बाजूंची संख्या पण आपण सहजपणे मोजू शकतो, 1, 2, 3, आणि ती इथे दिलेली आहे. हे सगळे द्विमितीय आकार असल्यामुळं आकृती पाहून आपण सहजपणे यांच्यातील शिरोबिंदूंची संख्या आणि बाजूंची संख्या सांगू शकतो. पुढील आकार बघूया चौकोन. इथे आपल्याला आकृती दिली आहे. आपण शिरोबिंदूंची संख्या मोजूया, 1, 2, 3 आणि 4. आपण इथे 4 लिहिलेले आहे. आता बाजूंची संख्या बघा, 1, 2, 3 आणि 4, ही सुद्धा 4 आहे. यानंतर आहे पंचकोन. शिरोबिंदू बघा, 1, 2, 3, 4 आणि 5. 5 आपण लिहिले. बाजू पाहूया, 1, 2, 3, 4 आणि 5. इथे 5 लिहिलेले आहे. यानंतर आहे षटकोन. शिरोबिंदू बघूया, 1, 2, 3, 4, 5, 6. आपण इथे 6 लिहिले आहेत. बाजू पाहूया, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 बाजू आहेत. सप्तकोन. यातील शिरोबिंदू बघूया, 1, 2,
3 4 5 आणि 6 आणि 7 शिरोबिंदू आहेत ते आपण या ठिकाणी लिहिले आहेत. बाजू पाहूया, इथून सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 बाजू आलेल्या आहेत. ती सुद्धा गाळलेली जागा आपण भरलेली आहे. यानंतरची जी आकृती आहे तिचं नाव कोरं ठेवलेलं आहे. तर ज्याप्रमाणे आपण त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन, सप्तकोन पाहिलं, प्रत्येक ठिकाणी एक एक बाजू वाढत गेलेली आहे. इथे बाजू पहिल्यांदा मोजूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 बाजू आहेत. मग याचं नाव अष्टकोन असं येईल, ते आपण इथे लिहिलं आहे. आता अष्टकोनामध्ये शिरोबिंदू 8 असणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि बाजू साहजिकच 8 असणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे 8 शिरोबिंदू आणि 8 बाजू. अशा पद्धतीने आपण या सारणीमध्ये दिलेल्या सर्व द्विमितीय आकारांच्या शिरोबिंदूंची संख्या आणि बाजूंची संख्या भरलेली आहे. द्विमितीय आकारातील शिरोबिंदूंची संख्या आणि बाजूंची संख्या आपण सहजपणे बघून लिहू शकतो. त्रिमितीय आकाराच्या बाबतीत आपल्याला थोडंसं निरीक्षण आणि थोडीशी कल्पनाशक्ती वापरावी लागते. आपण आता पुढील भाग पाहूया. पुढील भागामध्ये आपल्याला त्रिमितीय आकार म्हणजेच चिती हे शिकायचे आहेत. आता त्रिमितीय आकारामध्ये काय आहे की एखादा जो आकार असतो तो जर वारंवार एकावर एक ठेवला आणि त्याचा गठ्ठा तयार झाला तर जो आकार तयार होईल त्याला आपण त्रिमितीय आकार किंवा चिती असं म्हणतो. तसं या ठिकाणी हा त्रिकोण आहे. हा एक त्रिकोणाचा तुकडा आहे, कागद आहे. याच्यावर जर खूप सारे कागद आपण ठेवले तर साधारणतः अशा प्रकारे गठ्ठा तयार होईल. आणि हा जो त्रिकोणापासून तयार झालेला जो गठ्ठा आहे समान आकार एकावर एक ठेवत गेल्यावर त्याला आपण चिती म्हणतो. आणि त्रिकोणी कागद एकावर एक ठेवून तयार झालेला असल्यामुळे याला त्रिकोण चिती असं म्हणायचं. व्यवस्थित समजून घ्या. हा एक त्रिकोण आहे, हा द्विमितीय आकृती येईल. परंतु असे अनेक त्रिकोण एकावर एक जर ठेवले तर अशा तऱ्हेने एक गठ्ठा तयार होईल. आणि हा जो गठ्ठा तयार होतो एकच आकार वारंवार एकावर एक ठेवल्याने त्याला आपण चिती म्हणतो. आणि हा त्रिकोणापासून तयार झाला आहे म्हणून याला त्रिकोण चिती असं म्हणता येईल. आता इथे आपल्याकडे त्रिकोण चिती आहे. ही जर आकृती तुम्ही नीट बघितली तर हे त्रिकोणी गठ्ठा जर एकावर एक ठेवत गेलो तर अशा तऱ्हेने हा गठ्ठा तयार होईल. तर ही त्रिकोण चिती आहे. हिला बघा, वरती आपल्याला त्रिकोण दिसतोय, वरच्या बाजूला आपल्याला त्रिकोण दिसत आहे. आणि जेव्हा आपण त्याला असं पाहिलं तर उंचीसुद्धा आहे. म्हणजे त्रिकोण एकावर एक ठेवत गेल्याने ही त्रिकोण चिती तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने ही त्रिकोण चितीची आकृती आहे. आणि ज्यावेळेस आपल्याकडे सिंगल त्रिकोण असतो त्यावेळेस तो अशा पद्धतीने द्विमितीयमध्ये सिंगल त्रिकोण असतो. आणि जेव्हा आपण हा त्रिकोण जर एकावर एक ठेवत गेलो तर अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोण चिती मिळेल. तर हा त्रिकोण चिती आणि त्रिकोण यामधील फरक आहे. अशाच पद्धतीने जर आपल्याकडे चौकोन असेल द्विमितीय तर तो अशा पद्धतीने साध्या कागदावर असतो. आणि हे चौकोन जर एकावर एक आपण अनेक सारे ठेवत गेलो तर अशा पद्धतीने आपल्याला ही चौकोनी चिती मिळेल. तर हा दोन्हीमधला फरक आहे, व्यवस्थित समजून घ्या. आता त्रिकोण चिती म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं असेल. आता या त्रिकोण चितीच्या संदर्भातील शिरोबिंदू, त्रिकोणी पृष्ठ, आयताकार पृष्ठ आणि कडा आपल्याला मोजायच्यात. तर आपल्याकडे जी त्रिकोण चिती आहे ती आपण घेऊया. त्रिकोण चितीला 6 शिरोबिंदू आहेत. आपण बघूया. जर या त्रिकोण चितीची आपण निरीक्षण केलं तर लक्षात येईल 1 2 3 वरच्या बाजूला 3 आणि खालच्या बाजूला 1 2 3 6 शिरोबिंदू आहेत. यानंतर 2 त्रिकोणी पृष्ठे आहेत. हा वरचा एक त्रिकोणी पृष्ठ आणि असंच खाली एक त्रिकोणी पृष्ठ आहे. तर अशा पद्धतीने 1 आणि 2 ही 2 त्रिकोणी पृष्ठ आहेत. त्याचबरोबर 3 आयताकृती पृष्ठे. आता हे व्यवस्थित समजून घ्या. जर त्रिकोण चिती ही अशी उभी आहे, जर मी अशी आडवी पकडली तर इथे आपल्याला आयताकृती पृष्ठ दिसतं. हे जे पृष्ठ आहे हे आयताकृती आहे. 1 2 आणि 3 ही 3 आयताकार पृष्ठे आहेत. त्यामुळे इथे 3 आकडा दिलेला आहे. आणि 9 कडा आहेत. कडा म्हणजे ह्या बाजू आपल्याला मोजायच्यात. 1 2 3 ह्या 3 उभ्या कडा झाल्या. इकडच्या 3 4 5 6 आणि ह्या बाजूच्या 3 7 8 9 अशा पद्धतीने 9 कडा आहेत. तर ते आकडे आपल्याला इथे दिलेले आहेत. असेच आता इष्टिका चितीचे आपल्याला काढायचे आहेत. इष्टिका चितीमध्ये सुद्धा एक पुठ्ठा आपण घेतला आणि त्याच्यावर खूप सारे पुठ्ठे ठेवले तर असा गठ्ठा तयार होईल. आणि हा जो आकार तयार होतो याला आपण इष्टिका चिती किंवा चौकोनी चिती असं म्हणतो. ही सुद्धा चिती तयार झाली परंतु चौकोनापासून तयार झाली म्हणून हिला चौकोनी चिती असं म्हणतो. या इष्टिका चितीमध्ये खालच्या बाजूला जे आहे ते तळाचे पृष्ठ आहे, हे वरचं पृष्ठ आहे, हे उभी पृष्ठ आहेत आणि या कडा आहेत. याच्यामध्ये इष्टिका चितीला 8 शिरोबिंदू असतात. 1 2 3 4
5, 6, 7 आणि 8. त्यानंतर उभी पृष्ठ जी आयताकृती पृष्ठ आहे ती 6 असतात, म्हणजे उभी 4, 1 2, त्या मागच्या बाजूचं 3, इकडचं एक 4, वरचं एक, खालचं एक, 6 पृष्ठ आणि 12 कडा आहेत. 12 कडा आपण इथे पाहू शकतो. उभ्या 4 आहेत, 1 2 3 आणि 4, 5 6 7 8 9 10 11 आणि 12. अशा पद्धतीने आपण या गाळलेल्या जागा भरलेल्या आहेत. पुढे पाहूया. यानंतर जर अशाच पद्धतीने आपण वर्तुळ घेतलं आणि ते एकावर एक ठेवलं तर अशा तऱ्हेचा आकार तयार होतो. हा आकार इथे तुम्हाला दाखवतो मी. हा जो आकार आहे अशा तऱ्हेचा आकार तयार होईल. इथे लक्षात घ्या, हे एक वर्तुळ आहे आणि अशी वर्तुळं, खूप सारी वर्तुळं जर एकावर एक ठेवली तर अशा तऱ्हेचा हा आकार तयार होईल. हाच आकार इथे दाखवलेला आहे. आणि हा जो आकार आहे या आकाराचं नाव आहे वृत्तचिती किंवा दंडगोल. यालाच इंग्रजीमध्ये सिलेंडर असं म्हणतात. आपला स्वयंपाकाचा जो गॅस असतो तो ज्या भांड्यामध्ये येतो त्याचा आकार असा असतो, म्हणून त्याला आपण सिलेंडर असं म्हणतो. तर हा सिलेंडर तयार झालेला आहे. आता याचे वर्तुळाकार पृष्ठ, म्हणजे हे वरती वर्तुळाकार पृष्ठ आहे, त्याचप्रमाणे खाली वर्तुळाकार पृष्ठ आहेत. अशी 2 वर्तुळाकार पृष्ठ आहे त्याला. आणि एक वक्र पृष्ठ आहे. हे जे पृष्ठ आहे, हे जे गोल आहे, हे वक्र पृष्ठ आहे. हे सपाट पृष्ठ नसून वक्र पृष्ठ आहे. म्हणजे 2 वर्तुळाकार पृष्ठ आणि एक वक्र पृष्ठ अशी याची रचना असते. आणि वर्तुळाकार कड असते याला. ही जी कड आहे इकडे वर्तुळाकार असते आणि इकडे पण वर्तुळाकार, 2 वर्तुळाकार कडा असतात. अशा पद्धतीने या दंडगोलाची किंवा वृत्तचितीची रचना असते. आपण इथे गाळलेल्या जागा भरूया. तयार झालेली त्रिमितीय आकृती वृत्तचिती किंवा दंडगोल आहे. दंडगोलाला 2 वर्तुळाकृती, वरचं आणि खालचं, एक वक्रपृष्ठ आणि 2 वर्तुळाकार कडा आहेत. ही एक कडा आणि खालची एक कडा आत्ता दाखवल्याप्रमाणे. अशा पद्धतीने आपण चिती समजून घेतलेली आहे. लक्षात ठेवा, चितीमध्ये एकच आकार एकावर एक ठेवत गेल्याने एक गठ्ठा तयार होतो आणि आकृती बनते. यानंतर सूची हा आकार आपल्याला समजून घ्यायचा आहे. सूचीमध्ये काय असतं तर तळाचा जे पृष्ठभाग असतो तो एका विशिष्ट आकाराचा असतो. जसं आता पिरॅमिडचा जर विचार केला आपण, तर पिरॅमिडचा जर तळ बघितला तर तो चौकोनी असणार आहे. परंतु वरच्या बाजूला एकच बिंदू असतो, एक शिरोबिंदू असतो. खाली आकार असतो आणि वरती शिरोबिंदू असतो. सूची ही कायम टोकदार असते, हे लक्षात ठेवायचं. तर इथे चौकोनापासून तयार झालेली सूची, त्रिकोणापासून तयार झालेली सूची आपल्याला बघायची. त्यातली पहिली पाहूया, त्रिकोणी सूची. तर या त्रिकोणी सूचीमध्ये काय असतं तर खालच्या बाजूला त्रिकोण असतो आणि वरच्या बाजूला एक टोक असतं किंवा शिरोबिंदू असतो. आता या त्रिकोणी सूचीला 4 शिरोबिंदू असतात, म्हणजे खाली त्रिकोणाचे 3 आणि वरती 1 शिरोबिंदू. जसं इथं चौकोन आहे तसं त्रिकोणाचे खाली 3 शिरोबिंदू आणि वरती टोकाचा 1. त्यानंतर 3 त्रिकोणी पृष्ठ असतात आणि खालचं एक पृष्ठ, अशी मिळून 4 त्रिकोणी पृष्ठ तयार होतात. 3 उभी आणि 1 खालचं. आणि टोटल कडा ज्या असतात त्या 6 असतात. 1 2 3 4 5 आणि 6. अशा पद्धतीने त्रिकोणी सूची तयार होते. यानंतर आहे चौकोनी सूची. चौकोनी सूची आपल्याकडे आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, या ठिकाणी खालच्या बाजूला चौकोनी आकार आहे, खालच्या बाजूला इथे चौकोनी आकार आहे आणि वरच्या बाजूला एक शिरोबिंदूमध्ये 4 बाजू त्या एकत्र आलेल्या आहेत. अशा पद्धतीने सूची असते. सूची आणि चिती याच्यामध्ये फरक आहे. सूचीमध्ये वरच्या बाजूला टोक असतं आणि चितीमध्ये मात्र एकावर एक ठेवलेला आकृत्यांचा गठ्ठा असतो. इथे जर तुम्ही विचार केला तर खालच्या बाजूला चौकोन आहे आणि वरती हे टोक आहे, ही चौकोनी सूची. जर इथे त्रिकोण असेल आणि वरती टोक असेल तर त्रिकोणी सूची. आता चौकोनी सूचीमध्ये 5 शिरोबिंदू आहेत. कसे ते बघा, या चौकोनाचे 4, 1 2 3 आणि 4, हे 4 झाले आणि हा एक 5वा. असे 5 शिरोबिंदू आहेत, म्हणजे इकडचे 4 आणि हा 1. त्यानंतर 4 त्रिकोणी पृष्ठे आहेत. आता 4 त्रिकोणी पृष्ठे कशी होती तर 1 2 3 आणि 4, म्हणजे 1 2 3 आणि 4. अशा पद्धतीने ही 4 त्रिकोणी पृष्ठे जी आपल्याला उभी आहेत 4 बाजूला. आणि 8 कडा आहेत. 8 कडा कशा होतील बघा, ह्या उभ्या 4 1 2 3 आणि 4 आणि हे जे खाली चौकोन आहे त्याच्या 4, 5 6 7 आणि 8. अशा पद्धतीने 8 कडा आहेत आणि एक चौकोनी पृष्ठ आहे. खालच्या बाजूचं जे पृष्ठ हेच एक चौकोनी पृष्ठ आहे. जसं त्रिकोणचितीमध्ये त्रिकोणी पृष्ठ खाली एक असतं आणि वरती 3 असतात. इथे चौकोनी 1 आहे आणि त्रिकोणी 4 आहेत. अशाने ही चौकोन सूची आहे. सूचीमध्ये एक लक्षात ठेवायचं, खालच्या बाजूला एक विशिष्ट आकार असतो आणि वरच्या बाजूला एक टोक असतं. अशा पद्धतीने सूची आकार बनत असतो.
पुढे पाहूया. आता या सूचीमध्ये जर खालच्या बाजूला वर्तुळ असेल आणि वरती एक टोक असेल तर जो आकार तयार होतो त्याला शंकू किंवा वृत्त सूची असं म्हणतात. आपल्याकडे हा आकार आहे. तर या ठिकाणी खाली जर बघितलं तर वर्तुळ आहे खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला असं टोक आहे. साधारणतः आईस्क्रीमचा कोन या पद्धतीने असतो. खालच्या बाजूला वर्तुळ आहे, वरती टोक आहे. तर हा जो आकार तयार होतो याला शंकू किंवा वृत्तसूची म्हणतात. याला एकच शिरोबिंदू असतो. हे जे वरचं टोक आहे हा टोकाचा एकच शिरोबिंदू असतो याला. त्याच्याबरोबर वर्तुळाकार कडा एक असते. ही जी कडा आहे ही एकच वर्तुळाकार कडा असते, बाकी याला कडा नसते कुठं. इकडे शिरोबिंदू आणि इकडे वर्तुळाकार कडा. त्यानंतर वर्तुळाकार पृष्ठ असतं. एक वर्तुळाकार पृष्ठ असतं. हे जे पृष्ठ आहे हे पूर्णपणे वर्तुळाकार आहे. हे एक वर्तुळाकार पृष्ठ आणि एक वक्र पृष्ठ असतं. हे जे आहे हा जो सपाट भाग आहे परंतु हा वक्र आहे, तर हे वक्र पृष्ठ एक असतं. अशा पद्धतीने याला साधारणतः शिरोबिंदू एक, वर्तुळाकार कडा एक, वक्रपृष्ठ एक आणि वर्तुळाकार पृष्ठभाग एक असं सर्व काही एक एक असतं आणि या आकाराला आपण शंकू असं म्हणतो. आत्ता आपण जो काही अभ्यास केला त्यावर आधारित सराव संच 1.1 आता आपण सोडवूया. या सराव संचामध्ये एक सारणी दिली आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. इथे त्रिकोणी, चौकोनी आणि पंचकोनी, चिती आणि सूची यांचं इथे माहिती आहे, चित्र आहेत आणि त्यांची माहिती आपल्याला भरायची आहे. त्रिकोणीमध्ये चिती आणि सूची दिली आहे, चौकोनीमध्ये सुद्धा चिती आणि सूची आहे, पंचकोनीमध्ये सुद्धा चिती आणि सूची आहे. इथे चित्र दिलेली आहेत आणि इथून आपल्याला माहिती भरायची. आता त्रिकोणी चितीमध्ये तळाचे पृष्ठ हे त्रिकोणी असते. आपण पाहिलं त्रिकोणी चिती जर पाहिली तर तळाचं पृष्ठ हे त्रिकोणी असतं. हे आपण पाहिलेलं आहे. ही त्रिकोणी चिती आणि तिचं तळाचं हे जे पृष्ठ आहे जे आपण ठेवतो आणि हा तळ आपण समजला तर हे तळाचं पृष्ठ किंवा या बाजूला इथे दिसतंय हे त्रिकोणी असतं, त्यामुळे त्रिकोणी शब्द दिला आहे. आणि त्रिकोणी सूचीमध्ये सुद्धा त्रिकोणीच असतं. चितीमध्ये शिरोबिंदू असतात 6, सूचीमध्ये असतात 4. चितीमध्ये कडांची संख्या 9 असते, सूचीमध्ये 6 असते. चितीमध्ये उभे पृष्ठ 3 असतात, सूचीमध्ये 3 असतात. चितीमध्ये तळ किंवा वरील पृष्ठ 2 असतात आणि सूचीमध्ये जे तळाचं पृष्ठ आहे ते एकच असतं. आता इथे लक्षात घ्यायचं, सूचीमध्ये कायम तळाचं पृष्ठ हे एकच येणार आहे, कारण खालच्या बाजूलाच तळ असतो, वरच्या बाजूला सूचीमध्ये कायम टोक असतं. त्यामुळे सूची कोणतीही असो तळाचं पृष्ठ हे कायम एकच येणार आहे. आता चौकोनाच्या बाबतीत बघूया. चौकोनाची जी चिती आहे तिचं तळाचं पृष्ठ हे चौकोनी असणार आहे आणि त्याचे शिरोबिंदू हे 8 असणार आहेत. आपण मोजले होते 1 2 3 4 5 6 7 आणि 8. यानंतर चौकोनी चितीमध्ये कडांची संख्या ही 12 असते. उभे 4, वरती 4 आणि खाली 4 असे 4 त्रिक 12 कडा होतात. उभे पृष्ठ संख्या 4 असते. उभी पृष्ठ जर पकडली तर 1 2 3 आणि 4 ही उभी पृष्ठ 4 आहेत आणि तळाचं पृष्ठ 2 असतात, म्हणजे खालचं 1 आणि इथे वरील पृष्ठ पण घ्यायचं आहे आपल्याला, वरचं 1 आणि 1 अशा पद्धतीने 2 पृष्ठ तळाचे किंवा वरील पृष्ठ मिळून होतात. परंतु सूचीच्या बाबतीत बघा, तळाचं पृष्ठ चौकोनी आहे. शिरोबिंदूंची संख्या इथे कमी होणार, कारण वरती 4 शिरोबिंदू आहेत, तसे इथे नसतात. इथे वरती एकच असतो, म्हणजे खालचे 4 आणि वरचा 1 मिळून 5 होणार. कडांची संख्यासुद्धा कमी होईल. कडांची संख्या खालचे 4 आणि ह्या 4 मिळून 8 होतात. उभे पृष्ठ 4च आहेत आणि तळ आणि वरील पृष्ठ मिळून एकच आहे, कारण वरील पृष्ठ सूचीला नसतं, तळाचंच असतं, ते एकच असतं. यानंतर पंचकोनी चितीचा जर विचार केला तर याच्यामध्ये पंचकोनी चितीमध्ये तळाचं पृष्ठ हे पंचकोनी असतं. पंचकोनी चिती आपल्याकडं आहे, ती तुम्हाला दाखवतो. ही पंचकोनी चिती आहे. याच्यामध्ये बघा, हे जर तळाचं पृष्ठ बघितलं तर हे 5 बाजूंपासून बनलेलं आहे आणि 5 शिरोबिंदूंपासून बनलेलं आहे. दोन्ही बाजूला अशा प्रकारचं सपाट पृष्ठभाग आहे पंचकोनी आणि मध्यभागी त्याची उंची वाढून अशा प्रकारे ही चिती तयार झालेली आहे. आता इथे शिरोबिंदूंची संख्या पाहिली तर हे वरचे 5 आणि खालचे 5 असे मिळून 10 शिरोबिंदू तयार होतात. कडांची संख्या 15 होते, ती कशी होती बघूया. या वरच्या 5 कडा, त्याचप्रमाणे इथे खाली 5 कडा आहेत आणि ह्या मधल्या 5 म्हणजे ज्या उभ्या कडा आहेत त्या 5, वरच्या पृष्ठभागाच्या 5, खालच्या पृष्ठभागाच्या 5 आणि उभ्या 5 आहेत. 1 2 3 4 आणि 5 अशा पद्धतीने पंचकोनी चितीमध्ये एकूण 15 कडा आहेत.
यानंतर उभी पृष्ठ संख्या 5 आहे. जर आपण ही अशी बघितली तर 1 2 3 4 आणि 5 उभी पृष्ठ संख्या 5 आहेत. ही सगळी पृष्ठ मोजली तर 1 2 3 4 आणि 5 असे 5 उभी पृष्ठ आहे. त्याला आपण असं ठेवल्यानंतर याला उभं मानतोय. तुम्हाला दाखवण्यासाठी मी आडवं करतोय, परंतु असं ठेवल्यानंतर ही 5 पृष्ठ दिसतात. यानंतर तळ व वरील पृष्ठ मिळून तळाचा एक पृष्ठ वरचा एक पृष्ठ असे 2 पृष्ठ आहे त्याला. अशाच प्रकारची जर पंचकोनी सूची घेतली, या ठिकाणी पंचकोनी सूची आहे बघा. इथे खालच्या बाजूला पंचकोनी पृष्ठभाग आहे आणि वरती हा बिंदू आहे. अशा पद्धतीने ही पंचकोनी सूची आहे. तर ही पंचकोनी सूची पाहून हिच्या बाबतीत आपण ही सगळी माहिती भरूया. शिरोबिंदूंची संख्या बघा, इथे 5 येईल. तळाचे 5 1 2 3 4 आणि 5 आणि हा वरचा 1 मिळून शिरोबिंदूंची संख्या इथे 6 होणार आहे. यानंतर कडांची संख्या बघूया. इथे 5 कडा होतील. पंचकोन असल्यामुळे साहजिकच 5 कडा 1 2 3 4 आणि 5 आणि ह्या 5 1 2 3 4 आणि 5 ह्याच्या उभ्या 5 आहेत. या 5 मिळून कडांची संख्या होईल 10. उभी पृष्ठ जी आहेत ती 5 होतील. 1 2 3 4 आणि 5 ही उभी पृष्ठ 5 आहेत 5 बाजूने. जेव्हा आपण असं हे ठेवतो तेव्हा आपल्याला ही उभी पृष्ठ मोजायची असतात. तर ही 5 आहेत आणि तळ व वरील पृष्ठ मिळून एकच. सूचीमध्ये कायम एकच पृष्ठ असतं तळाचं. वरच्या बाजूला शिरोबिंदू असतो, त्यामुळे इथे तळाचं पृष्ठ एकच आहे. हे एकमेव पृष्ठ येईल. वरच्या बाजूला सूची असल्यामुळे शिरोबिंदू असणार आहे. अशा पद्धतीने ही आकृती आहे. ही प्रत्यक्ष त्या आकाराची वस्तू आहे आणि याच्यावरून आपण शिरोबिंदू, कडांची संख्या, उभे पृष्ठ आणि तळ ही सारणी पूर्ण भरलेली आहे. ही व्यवस्थित समजून घ्या. पुढे पाहूया. पुढे सराव संच 1.1 मधील दुसरा प्रश्न आहे. परिसरात दिसणाऱ्या आकारांची नावे लिहून सारणी पूर्ण कर. इथे आपल्याला काही आकार दिले आहेत. आपल्याला फक्त यांचा आकार पाहायचा आहे आणि आकार पाहून त्यांची नावं लिहायची आहेत. इथे पहिला जो आकार आहे तो साधारण मंदिराचा कळस दर्शवलेला आहे आणि त्यांनीच आकार दिलेला आहे. शंकू आकार आहे. यानंतर आपल्याला एक पिंप दिलेला आहे आणि या पिंपाचा जो आकार आहे तो वृत्तचिती आहे. यानंतर फुटबॉल दिलेला आहे, त्याचा आकार आहे गोल. ख्रिसमस ट्री दिलेला आहे, याचा आकार आहे शंकू. आणि एक जाड पुस्तक दिलेलं आहे, याचा आकार आहे इष्टिका चिती. हे सर्व आकारांची नावं आपण इथे भरून सारणी पूर्ण केलेली आहे. यानंतर याच पाठामध्ये आपल्याला स्वाध्याय 1 दिलेला आहे, तो आपण सोडवणार आहोत. स्वाध्याय 1 मध्ये पहिला प्रश्न आहे अचूक पर्याय निवडा. कॅरमच्या सोंगट्या एकावर एक ठेवल्या तर कोणता आकार तयार होईल. आता इथे कॅरमच्या सोंगट्या ह्या साधारणतः वर्तुळाकार असतात आणि त्या जर एकावर एक ठेवल्या तर कोणता आकार होईल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आपण ते प्रत्यक्ष करून बघूया. आता ह्या काही कॅरमच्या सोंगट्या आहेत, त्या मी एकावर एक ठेवतो. ह्या एकावर एक ठेवल्यावर हा जो आकार तयार झालेला आहे हा दंडगोल असा आकार तयार झालेला आहे. आपल्या लक्षात येईल, तुम्ही जर याला पाहिलं व्यवस्थित तर हा दंडगोल आकार तयार झालेला आहे. यालाच आपण वृत्तचिती असं सुद्धा म्हणतो. लक्षात घ्या, या कॅरमच्या सोंगट्या एकावर एक ठेवल्या, ही वृत्तचिती तयार झालेली आहे. येते लक्षात. मग याचं योग्य उत्तर जे आहे, कॅरमच्या सोंगट्या एकावर एक ठेवल्या तर कोणता आकार तयार होईल, तर वृत्तचिती हे बरोबर आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे वाळूचे घड्याळ कोणत्या 2 समान आकारांनी तयार झालेले आहे. इथे वाळूच्या घड्याळाचं चित्र दिलेलं आहे. तर वरच्या बाजूला एक शंकू आहे आणि खालच्या बाजूलाही एक शंकू आहे. म्हणजेच वाळूचे घड्याळ हे शंकू या 2 शंकूंपासून हे तयार झालं आहे. शंकू या 2 समान आकारांनी तयार झालेले आहे. पर्याय ड येईल, शंकू. तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता आकार त्रिमितीय नाही. चौरस, गोल, दंडगोल आणि शंकू. तर आपल्या लक्षात येईल चौरस हा आकार त्रिमितीय नाही. चौरसाला फक्त लांबी आणि रुंदी असते, उंची वगैरे नसते, त्यामुळे चौरस हा आकार त्रिमितीय नाही. यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे खाली दिलेल्या संख्यांवरून त्रिमितीय आकृत्या काढा व नावे लिहा. 5 पृष्ठे, 5 शिरोबिंदू आणि 8 कडा आहेत. एक पृष्ठभाग चौरसाकृती व उरलेली पृष्ठे त्रिकोणी आहेत. एक पृष्ठभाग चौरसाकृती आहे, उरलेली त्रिकोणी आहेत, म्हणजे साहजिकच ही सूची आहे. आणि इथे 8 कडा आहेत, 5 पृष्ठ आहेत, म्हणजे एक खालचं तळाचं पृष्ठ आणि 4 उभी पृष्ठ, म्हणजे खाली चौकोन असणार आहे. त्यामुळे ही चौकोनी सूची असं याचं उत्तर होईल. इथे आपण चौकोनी सूची पाहू शकतो. चौकोनी सूचीमध्ये 5 पृष्ठ आहेत, ही 4 उभी असणारी पृष्ठ
आणि एक तळाचं पृष्ठ म्हणून 5 पृष्ठ, 5 शिरोबिंदू आहेत, खालचे 4 आणि वरचा 1. त्याप्रमाणे 8 कडा आहेत, ह्या खालच्या 4 कडा आणि ह्या 1 2 3 आणि 4 कडा. अशा पद्धतीने हे जे वर्णन आहे हे चौकोनी सूचीचं आहे. यानंतर दुसरं आहे एक पृष्ठ वक्राकार आहे, शिरोबिंदू नाहीत व कडाही नाही. तर साधारणतः जो आपला गोल असतो त्या गोलामध्ये एकच पृष्ठ वक्राकार असतं, त्याला शिरोबिंदू नसतात, कडाही नसते, त्यामुळे याचं उत्तर गोल असं येणार आहे. आता हे जे वर्णन आहे एक पृष्ठ वक्राकार आहे, या ठिकाणी एक बॉल आपण घेतलेला आहे. या बॉलचा जर आकार बघितला तर याला एक पृष्ठ आहे आणि हे एकच वक्राकार पृष्ठ आहे, त्याबरोबर शिरोबिंदू नाहीत. हा बॉल कोणत्याही बाजूने पाहिला तर याला शिरोबिंदू नाही आणि कडासुद्धा तुम्हाला कुठेही दिसणार नाही. म्हणजे हाच जो आकार आहे याचं वर्णन इथे केलेलं आहे आणि या आकाराला भूमितीमध्ये आपण गोल असं म्हणतो, तेव्हा इथे आपण गोल उत्तर लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढे वर्णन आहे 6 पृष्ठे 12 कडा व 8 शिरोबिंदू आहेत. आता 6 पृष्ठे 12 कडा व 8 शिरोबिंदू असणारा आकार असतो इष्टिका चिती. अनेक चौकोन, चौरस, अनेक चौकोन एकावर एक ठेवले की हा आकार तयार होतो. 6 पृष्ठ म्हणजे 4 उभी, एक वरचं एक खालचं, त्याचप्रमाणे 12 कडा आणि 8 शिरोबिंदू. या इष्टिका चितीचं चित्र आपण इथे मागे पाहू शकतो. हा जो आकार आहे हा इष्टिका चिती आहे. याच्यामध्ये 8 शिरोबिंदू, 12 कडा, 4 उभी पृष्ठ आणि वरील व तळाचं पृष्ठ मिळून 2 पृष्ठ असतात. तर तेच वर्णन इथे आलेलं आहे. 6 पृष्ठे 12 कडा आणि 8 शिरोबिंदू आहेत, तर ही इष्टिका चितीचं वर्णन आहे. यानंतर एक वक्रपृष्ठ, 2 वर्तुळाकार कडा आणि 2 सपाट पृष्ठे आहेत. हे आहे वृत्तचितीचं वर्णन. याच्या एक वक्रपृष्ठ, हे जे पृष्ठ आहे हे वक्रपृष्ठ आहे. हा जो सपाट भाग आहे वक्र आणि पृष्ठ आहे, पृष्ठभाग आहे सपाट आहे परंतु वक्र आहे म्हणून याला वक्रपृष्ठ असं म्हणतात. 2 वर्तुळाकार कडा आहेत, एक इकडे खालच्या बाजूला एक इकडच्या बाजूला, अशा 2 वर्तुळाकार कडा आहेत. त्याचबरोबर 2 सपाट पृष्ठे आहेत. आता हे एक वक्रपृष्ठ झालं, परंतु इथे एक सपाट पृष्ठ आणि या बाजूला एक सपाट पृष्ठ, अशी 2 सपाट पृष्ठ आहेत. तर हे सगळं वर्णन वृत्तचिती या आकाराचं आहे, त्यामुळे आपण इथे वृत्तचिती असं लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी आपला जो पहिला पाठ आहे या पाठातील माहिती आपण घेतलेली आहे, त्यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पाहिलेली आहेत. या सर्वाचा व्यवस्थित अभ्यास करा, समजून घ्या आणि हे सर्व प्रश्न आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहा. या ठिकाणी आजचा व्हिडिओ पूर्ण होत आहे. धन्यवाद.